भगवत कृपा उपस्थित आहे। आपण सर्व मिळून एकतेने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार। भगवत प्राप्ति करिता निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत आज मौजा माहुरकुडा जिल्हा परिषद शाळेच्या मागील पटांगणावर माहुरकुडा या ठिकाणी मानव धर्माचे भव्य सेवक संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या सेवक संमेलनाच्या निमित्ताने भगवत कार्याची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंतांना माझा प्रणाम। मानव धर्माचे प्रणेते आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। बाबांना प्रत्येक कार्यात वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या मातोश्री आई वाराणसी टोपरीकर उपस्थित आहेत। आईंना माझा प्रणाम। आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय राजूजी मदनकर साहेब, साहेबांना माझा नमस्कार। आजच्या या सेवक संमेलनाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक सन्माननीय फकीराजी जिपकाटे साहेब, साहेबांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंचावर प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय मनोहररावजी देशमुख साहेब, साहेबांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले मंचावर या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार साहेब माननीय चंद्रिकापुरेजी, साहेबांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंचावर प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागाचे मंत्री माजी मंत्री सन्माननीय राजकुमारजी बडोले साहेब, साहेबांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंचावर प्रामुख्याने उपस्थित सडक अर्जुनी पंचायत समितीचे उपाध्यक्ष उपसभापती सन्माननीय शैलेंद्रजी कापगते साहेब, साहेबांना माझा नमस्कार। या गावातील सरपंच महोदय सन्माननीय नाकाळीजी यांनाही माझा नमस्कार। त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे या परिसरातील म्हणायला हरकत नाही जिल्हा परिषद सदस्य सौ ढिंगेताई, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य सौ कापगतेताई, या गावातीलच पंचायत समिती सदस्य सौ कोडाबेताई, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी सन्माननीय लांजेवार सर साहेब, त्याचप्रमाणे मंडळांतर्गत सर्व शाखेचे पदाधिकारी, मंडळांतर्गत सर्व मार्गदर्शक मंडळी आणि सर्व आदरणीय मंच या सर्वांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजक या परिसरातील मार्गदर्शक इटखेडा येथील मार्गदर्शक सन्माननीय धर्मराजजी एरणे साहेब, कुंभेटोला येथील मार्गदर्शक सन्माननीय मुकुंदाजी औरासे साहेब, अर्जुनी मोरगाव येथील मार्गदर्शक सन्माननीय सोविंदरजी शहारे साहेब, केसोरी येथील मार्गदर्शक सन्माननीय रामभाऊजी बोरकर साहेब, त्याचप्रमाणे बोंडगाव देवी येथील मार्गदर्शक सन्माननीय जगदीशजी मेश्राम साहेब, अर्जुनी मोरगाव येथील मार्गदर्शक सन्माननीय हेमराजजी मानापुरे सर, त्याचप्रमाणे नवेगाव या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते त्याचबरोबर सहआयोजक सन्माननीय संजयजी चाचेरे सर, मार्गदर्शक नवेगाव बांध यांनाही माझा नमस्कार। आणि या गावातील विशेषतः या गावातील जे शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष आहेत सन्माननीय मोडगुजी राऊत साहेब आणि या कार्यक्रमाचे जसे मुख्य आयोजक आहेत ते आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळी, या गावातील सर्व ज्येष्ठ जबाबदार गावकरी मंडळी, या कार्यक्रमाला सांगायचं झालं तर माझ्याही परिवारामध्ये कथाकार कीर्तनकार सर्व आहे। मी माझं लग्न होईपर्यंत साधा मांसाहार करत नव्हतो, बिडी तंबाखू सुपारीचं व्यसन नव्हतं, तरी पण माझा परिवार एवढा खाली गेलेला होता की माझ्या परिवाराची दिशा संपूर्ण बदलली होती। आम्ही कितीतरी देवी देवतांचं पूजन केलं, होम हवन केले, समाधान मिळत नव्हतं, परंतु व्यवसायाने ड्रायव्हर असल्यामुळे मी असंच कार्यक्रमाची मी बैठक अटेंड केली आणि त्या बैठकामध्ये जेव्हा मार्गदर्शन ऐकलं तेव्हा मला वाटलं की मी किती मूर्ख आहे। एवढ्या उपाय योजना केल्या, मी मांत्रिकाकडे गेलो, तांत्रिकाकडे गेलो, देवी धर्माचं पूजन केलं आणि तरी माझ्या परिवाराची अवस्था अशी झाली, आज माझे 4-4, 5-5 कुटुंब उद्ध्वस्त झाले का, म्हणून मी या मार्गावर येऊ नये। त्याच वेळेस मी निर्णय घेतला, परिवारामध्ये सांगितलं माझ्या पत्नीला, मुलांना, म्हटलं आपल्याला या मार्गावर जायचं आहे। नाही थाटण्याचा मी प्रयत्न केला परंतु यश मिळत नव्हतं। नव्यानं पुन्हा किराण्याची दुकान होती ते सुरू केली,
समाधान नाही मिळालं. नागपूर सारख्या ठिकाणी जाऊन तिथं किराण्याची दुकान लावली, तिथंही समाधान नाही मिळालं. जीप घेतली, तिथंही समाधान नाही मिळालं. पुन्हा ऑटो घेतला, तिथंही समाधान नाही. शेवटी परिवार मागे मागे जायचा. सरते शेवटी माझ्या पत्नीला म्हटलं, तू एक काम कर, हे छोटे मुलं आहेत, मुलं जर तुला या मार्गावर यायचं नसेल तर हे मुलं घेऊन तू आपल्या माहेरी जा, मी दुसरं लग्न करेन. आणि नाही तर मग या मार्गावर तयार होत असतील तर ठीक आहे म्हटलं. ती म्हणे ठीक आहे, एक काम करू, माझ्या जन्माच्या निमित्तानं आम्ही कन्हैया मांडत होतो दरवर्षी, म्हणे यावर्षी कन्हैयाची पूजा करून घेऊ आपण, त्याच्यानंतर मार्गावर येऊ. म्हटलं ठीक आहे. कन्हैया मांडलं. कन्हैयाच्या दिवशीच माझ्या परिवारामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आल्या, खूप नुकसान झाली. तिला म्हटलं आता कोणाची पूजा करायची, तरी पण म्हणे ठीक आहे, आता दसऱ्याची पूजा करू म्हणे, त्याच्यानंतर मग या मार्गावर जाऊ. दसराही झाला. मग त्यावेळेस मी एक ऑटो घेतला होता. रोज म्हणजे 2-4 दिवसातून ऑटो बिघडायचा, प्रकृती बिघडायची. म्हटलं आता कसं करायचं. नाही म्हणे यावर्षी लक्ष्मीपूजना, दिवाळीला लक्ष्मीपूजन करू आणि त्याच्यानंतर आपण मार्गावर येऊ. म्हटलं ठीक आहे, तुझी ऐकू. लक्ष्मीपूजनाचा दिवस होता. 12 या ठिकाणी बाजार असतो सोमवार दिवशी, त्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं. मी ऑटो घेऊन 12 बाजाराला गेलो आणि वापसीमध्ये मी ऑटो सुरू केला. सर्व दुकानदारांचे सामान वगैरे त्या ऑटोमध्ये टाकला. ऑटो घेऊन गावाच्या बाहेर यायचा. तोच तो ऑटो रात्रीचे 11 वाजले. दुसरी गाडी करून मला गावी यावं लागलं. गावी आल्याच्या नंतर मग माझ्या पत्नीला म्हटलं, आता कोणत्या लक्ष्मीची पूजा करायची आहे. म्हटलं आता तुझी पूजा करावी लागेल मला, नाही तर मग उद्या सकाळी मार्गदर्शकाकडे जाऊन या मार्गावरती जाऊ. ठीक आहे म्हणे. ती तयार झाली. निर्णय घेतला आम्ही. सकाळीच आम्ही मार्गदर्शकाकडे जायचं हा ठरवलं. परंतु ऑटो त्या 12व्यामध्ये होता आणि त्याच्यामुळे मी विचार केला, म्हटलं आधी ऑटो घेऊन येतो. एका मिस्त्रीला फोन लावला. मिस्त्री म्हणे मी 12 वाजेशिवाय येत नाही. ठीक आहे म्हटलं, तोपर्यंत मी ऑटो साफसफाई करून ठेवतो, तुम्ही या. मी जेव्हा त्या 12व्याला गेलो आणि काही नाही, पहा फक्त एक 2 रुपयाचा नट घेतला आणि त्या 2 रुपयाचा नट एक कबाडीतच राहत होतो आणि तो ऑटो सुरू झाला. सुरक्षितपणे तो ऑटो माझ्या घरी आला. कोणत्या गॅरेजमध्ये जावं लागलं नाही, कोणत्या मिस्त्रीला बोलवा लागलं नाही. म्हणजे विचार करा की फक्त या मार्गात नाही, त्यांच्याही पाठीमागे कुठेतरी परमेश्वराचा हात आहे. एक परमेश्वर रूपी ते मानव आहेत. आज महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आज देवी समजतो आम्ही सावित्रीबाई फुलेला. साहेब याच्या आधी आम्ही अनेक देवींना मानलोय, देवींचा फोटो लावतोय, देवींची पूजा करतोय. परंतु मी तर म्हणतोय की खरी जर आमची देवी असेल तर सावित्रीबाई फुले. कारण ज्या स्त्रियांना अधिकार नव्हता शिक्षणाचा, सर्वात आधी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईला शिकवलं आणि या समाजाचा एक टोमणं म्हणायला काही हरकत नाही. ज्या समाजाने त्यांना कितीतरी त्रास दिला, वेदना दिल्या, तेवढ्या वेदना सहन करून या स्त्रियांना शिकवलं आणि म्हणून आज आमच्या स्त्रिया शिकलेल्या आहेत. आज देशाच्या पंतप्रधान असो, राष्ट्रपती असेल, IPS अधिकारी असतील, आज महिलांना मान दिला गेला आहे. आणि हेच कार्य आमच्या मातोश्री वाराणसी आईनं सुद्धा केलं आहे. कारण आम्ही जे कार्य करतोय या कार्याला सगळ्यात सिंहाचा वाटा म्हटलं तर आमच्या घरच्या गृहिणी, घरच्या पत्नीचं सहकार्य असल्याशिवाय आम्ही या परमेश्वरी कार्याला वेळ देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे परमेश्वरी कृपा प्राप्त करण्यासाठी मातोश्री वाराणसी आईनं सुद्धा आम्हाला खूप बाबांना साथ दिली आणि तेव्हा कुठं बाबांनी ही कृपा आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. मग देव भगवान एकच म्हणतो. मग आपण का अनेक ठिकाणी पुजतोय. महानते की बाबा जुमदीजीने आम्हाला सांगितलंय की बाबा हनुमानजी हे आमचे भगवान नाही. त्या जी शक्ती आहे, परमेश्वर ही व्यक्ती नाही. परमेश्वर ही व्यक्ती नसून शक्ती आहे. ती निराकार आहे. 24 तास चैतन्यमय असलेली जागृत शक्ती आहे आणि ती प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये विराजमान आहे. हे महानते की बाबा जुमदीजीने आम्हाला शिकवलं आहे. त्या प्रतिमेमध्ये, त्या फोटोमध्ये भगवान नाही हे बाबांनी आम्हाला शिकवलं आहे. परंतु जर आम्ही आपल्या डोळ्यासमोर कोणती प्रतिमा ठेवली नाही तर लोक आम्हाला नास्तिक म्हणतील. आमचं एक लक्ष, एक चित्त, एक केंद्रित होणार नाही. आणि म्हणून मानते की बाबा जुमदीने आम्हाला सांगितलंय की हिंदू धर्माप्रमाणे कोणतं तरी एक गुरुची पूजा केल्या जाते. अहो धन्य आमचे ते मानते की बाबा जुमदेवजी की त्यांनी स्वतःलाही गुरु मानलं नाही, स्वतःच्या पाया पडू दिलं नाही, स्वतःच्या गळ्यामध्ये वैयक्तिक हार स्वीकार केला नाही, कोणत्याही या साध्या शौकाकडून 1 रुपयाची अपेक्षा केली नाही.
गुरु दक्षिणा घेत नाही, असे गुरु या देशामध्ये या जगामध्ये मिळणं खूप कठीण आहे. आणि म्हणून बाबांनी तयार केलेला जो मानव धर्म आहे हा सर्वश्रेष्ठ आहे म्हणायला काही हरकत नाही, मी मानतो आहे. लोक टीका करतात. का टीका करतात? कारण बाबांचा जो संकल्प होता की व्यसनमुक्ती, आता व्यसनमुक्ती बाबांनी दारू बंदी का केली आहे? अहो, हा मार्ग दारू सोडण्याचा नाही. काही लोकांना वाटते की या मार्गावर गेल्याने दारू सुटते. बरेचसे लोक सांगतात दारू सोडायची आहे तर परमात्मा एक मध्ये जा म्हणतात. आम्ही त्यांना सांगतोय की बाबा रे, हा मार्ग दारू सोडण्याचा नाही, दारू सोडून या मार्गावर यावं लागते. आम्ही जो दारू पित असेल की ज्या वाईट व्यसनामुळे ज्याचा परिवार उद्ध्वस्त होत असेल त्यांना शिकवण्यासाठी त्यांचा विरोध करतात. हळूहळू त्यांच्या बरोबर समाजही विरोध करतोय. आणि म्हणून त्या बाबांनी आपलं एक लक्ष एक चित्त बाबा हनुमानजी ठेवलेला आहे. नाही तर बाबा हनुमानजी आमचे भगवान नाही. अध्यक्ष साहेबांकडे खूप काही खजिना आहे. मला तर वाटतं मी एवढा वेळ घेतलो, वास्तविक नाही घ्यायला पाहिजे, परंतु काही गोष्टी अशा आहेत की ज्या समोर येतात, अध्यक्ष महोदयाकडूनही सुटून जातात आणि म्हणून काही काही बोलावं लागतं. या ठिकाणी त्यांनी सांगितलंय, कबीराचे उदाहरणं दिले आहेत बडोले साहेबांनी. बरोबर आहे. कबीरांनी सुद्धा म्हटलंय की देव जे मानत होतो आम्ही, हे त्या मूर्तीमध्ये आपण पाहत होतो. तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांनी सांगितलंय की त्या देवळामध्ये देव नाही, त्या मूर्तीमध्ये देव भगवान पाहत आलो. आम्हाला समाधान नाही मिळालं आणि म्हणून बाबांनी मूर्तीपूजा आम्हाला बंद करायला सांगितली आहे. आम्हाला एकमेकाच्या पाया पडायला बंद केलाय. का बरं? आजकाल आम्ही पाहतोय या देशामध्ये अनेक साधू संत आहेत. आता नाव घ्यायला हरकत नाही आहे. आसाराम बापू सारखे, राम रहीम सारखे बरेच महाराज होऊन गेलेले आहेत. स्वतःच्या पाया पडायला लावायचं आणि कृत्य वेगळंच करायचं आहे. परंतु बाबांनी महानतेकी बाबा जुमदेवजींनी आम्हाला सांगितलं आहे की प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये जेव्हा भगवान आहे, परमेश्वर आहे, मग आत्मा हा परमेश्वर, मग एका आत्म्यात आपण दुसऱ्याच्या पाया पडणे म्हणजे एका आत्म्याचा अनादर करणे. आणि म्हणून बाबांनी आम्हाला पाया पडू दिलं नाही. परंतु महोदयांना मला सांगावं असं वाटतं की साहेब, या मार्गावरती पाया पडणं बंद नाही आहे. अहो, आई वडील हे आमचे भगवान आहेत. या धर्मामध्ये आम्ही आई वडिलांना भगवान मानतो आहे आणि आमच्या नियमावलीमध्ये बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या आहेत. आई वडिलांच्या पाया पडता येतात. परंतु काय होते, काही काही लोकांचा गैरसमज होतो, अशिक्षितपणा असतो की नाही एकामेकाच्या पाया पडायचं नाही. म्हणून काही लोक म्हणतात नाही पायात पडू नको. अहो, जे वडीलधारी लोक असतील त्यांच्या साहेब आम्हाला पाया पडला. मी एक दिवस गेलो गोटीला, म्हणजे माझ्या काकाची पुण्यतिथी होती आणि त्या ठिकाणी ती आली आणि माझा एक मालपे भाऊ होता. त्याला म्हटलं तुळशीचे झाड भरपूर आहे तुमच्या इथं, म्हटलं 2-4 झाडं माझ्यासाठी काढून ठेवशील. माझी बहीण म्हणायला लागली, दादा म्हणे तुम्ही तर तुळशीचं झाड तुम्ही ठेवत नाही ना म्हणे तुमच्या घरी. म्हणजे तुला कोणी सांगितलं? नाही, आमच्याकडचे परमात्मा एक सेवक आहेत म्हणे, ते तुळशीचे झाड घरी ठेवतच नाही म्हणे. अरे म्हटलं त्यांना सांगजो, माझं नाव सांगजो, माझ्याशी बोलायला लावजो. म्हणजे हे काय अशिक्षितपणा आहे की काही काही लोकांना वाटते की तुळशीचे झाडच ठेवायचे नाही. तुळशी प्राणवायू मिळते तुळशीपासून. मला तर वाटते प्रत्येकाच्या घरी तुळशीचा बगीचा असायलाही पाहिजे. पण अशिक्षितपणा आणि याचा परिणाम काय होते, काही लोक सांगतात आम्हाला की म्हणे तुम्ही लोक तुळशीची पूजा करत नाही. पूजा कशासाठी करायची आहे? हो, कशासाठी पूजा करायची? आम्ही पाहतो ना, वडाची पूजा करतो नाही का, करत होतो. आज बाया वडाची पूजा करतात आणि दुसऱ्या दिवशी त्याच पतिदेवाला पतिदेव म्हणतात. आता जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून करतात की माहित नाही, परंतु दुसऱ्या दिवशी माहेरी त्याच पतिदेवाला तू त्याची भाषा. हे आम्हाला समजायचं आहे. आणि फोटोचं, आई वडिलांचे फोटो प्रत्येकाच्या घरी आहे साहेब. फक्त वैयक्तिकरित्या आम्ही हार टाकत नाही, एवढंच फरक आहे. नाहीतर आई वडिलांच्या प्रत्येकाच्या फोटो प्रत्येकाच्या घरी प्रयत्न करायचा आहे. काही लोक आम्हाला प्रश्न विचारतात की साहेब तुमच्या मार्गामध्ये अनेक संस्था निर्माण झालेल्या आहेत. बरोबर आहे, कारण मानव हा बेईमान आहे. बाबांनी म्हटलं, म्हणजे परमेश्वरांनी बाबाला म्हटलं कि म्हणे मानव यह बेईमान है, मगर मानव यह बेईमान है, मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता. आणि म्हणून माणूस एवढा चतुर आहे साहेब की त्या चतुराईमुळे स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या स्वार्थपणासाठी, पदासाठी, खुर्चीसाठी अनेक अनेक संस्था निर्माण केलेल्या आहेत. आणि म्हणून हे सेवक संमेलनाच्या कार्यक्रमाचं जे आयोजन करण्यात येतं याचा उद्देश तोही असतो की अशा संधी साधू स्वार्थी लोकांपासूनही आपल्याला सावध राहायचं आहे. महानतेकी बाबा जुमदेवजी यांनी
फक्त एकच मंडळ तयार केलेलं आहे की परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळ वर्धमान नगर नागपूर. संपूर्ण देशामध्ये, या राज्यामध्येच नव्हे साहेब, लाखो अनुयायी आहेत. मग गुजरात असेल, गोवा असेल, राजस्थान असेल, कर्नाटक असेल, मध्य प्रदेश, छत्तीसगड असेल, महाराष्ट्र असेल, सर्व राज्यामध्ये शोकांची संख्या भरपूर वाढलेली आहे. आणि परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळ वर्धमान नगर नागपूर हे संपूर्ण देशामध्ये कार्य करत आहे या मार्गदर्शकाच्या माध्यमातून, या शोकांच्या माध्यमातून. आणि म्हणून अशा मंडळाच्या व्यतिरिक्त दुसरी आमची कोणत्याही शाखा नाही, कोणते दुसरे मंडळ नाही. आणि या नावाला सोडून जे कोणी परमात्मा एकच्या नावाखाली दुसरे मंडळ तयार केलं असतील, अशा संस्थापासून, अशा मंडळापासून प्रत्येकाने सावध राहायचं आहे. आणि बाबांनी दिलेल्या आदेशाचे पालन करायचे आहे, मंडळातून येणाऱ्या आदेशाचे पालन करायचं आहे. मी सुद्धा माझ्या जीवात जीव असेपर्यंत बाबांनी दिलेल्या तत्वसद्ध नियमाने वागण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. एवढे बोलून आपण या ठिकाणी जे कार्यक्रम आयोजित केला, या परिसरातील सर्व मार्गदर्शक मंडळी, सर्व सेवक मंडळी यांना खूप खूप शुभेच्छा देतोय, धन्यवाद देतोय. आणि सर्वांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय. सर्वांना माझा नमस्कार.